पंछी बनू उड़ता फिरू मस्त गगन में। आहा, आज रविवार आहे। अरे रविवार भाऊ, आठवडाभर कुठे लपलेला असतोस बाबा? मज्जा येते बघ तू आलास की यार। रविवार म्हणजे कसलं टेन्शन नाही, कसली गडबड नाही, आरामात असं पायावर पाय टाकायचे, निवांत बसायचं आणि फुरफुर चहा पीत राहायचं। अरे चहा बरोबर समजा फाफडा खायला मिळाला तर काही मज्जा येईल ना। हा, फाफडा मागवला जावा, मागवतोच। आला ना बावरीजींचा फोन। कशा आहात माझ्या डार्लिंग जी? डार्लिंग जी? अरे तुमच्या आवाजाला काय झालं बावरीजी? अरे बावड्या, स्क्रीनवर वाच की जरा कोणाचा फोन आहे ते। अरे बापरे, शेठजी तुम्ही? सॉरी सॉरी शेठजी, त्याचं काय की रविवारच्या सकाळी तुम्ही मला कधी फोन नाही करत ना, म्हणून मला वाटलं की बावरीजींचा फोन असेल। अच्छा ठीक आहे ठीक आहे, ऐक, एक काम करशील का? हो करणार ना शेठजी, रविवार असला म्हणून काय झालं? ये टोमणे बस कर, दिवसभराचं काम नाहीये, बस 10-15 मिनिटाचंच आहे। नाही नाही शेठजी, टोमणे नाही मारत आहे मी। खरं तर मी विचार केला की तुम्हाला जरा संकोच वाटत असेल, आज रविवार आहे तर बागाला डिस्टर्ब का करायचं, म्हणून ते वाक्य मी बोललो की मनात अजिबात संकोच नका बाळगू, जे काही काम असेल ते मला विना संकोच सांगा। अहो मी नक्कीच करणार, रविवारची कसली आली मिजाज असं म्हणायचंय। अच्छा कळलं, मग ठीक आहे। बरं ऐक, आज रविवार आहे तर जरा जिलेबी फाफडा खावासा वाटतोय, तर तुझ्या घराजवळ ते दुकान आहे ना, तिथे मस्त जिलेबी फाफडा मिळतो, मग तिथून जरा जिलेबी फाफडा घेऊन आपल्या घरी आणून देशील? हो ना शेठजी, मी लगेच आणतो। हे बघ, तिथे ना पपईचं सांबार मस्त मिळतं, तर तेवढं जरा एक्स्ट्रा घेऊन ये। ओके? हो चालेल ना शेठजी, लगेच आणतो। थँक्यू बागा। मज्जा येणार आता फाफडा खायचा, जिलेबी खायची। हे जेठ्या, तू सोफ्यावर बसल्या बसल्या झोपतोयस? नाही मी झोपलो नव्हतो, मी ते आपलं काय असतं ते मेडिटेशन करत होतो। काय करत होतास? ते ध्यान लावतात ना, मेडिटेशन, तेच चाललेलं। वाह, हे तर खूपच चांगल्या सवयी लावून घेतोस तू। थँक्यू बापूजी। हे घे टपूचे बाबा, गरमागरम मसालेदार कडक चहा घ्या। बाबूजी तुमच्यासाठी पण चहा आणते। हा नको नको सुनबाई, मला एवढंच नाही पाहिजे। हा दया, बापूजी काही कडक वास आहे ना चहाचा। एकदम जबरदस्त, असा चुंबकासारखा आपल्या दिशेने खेचतोय वास मला। बरं झालं तू चहा बाहेर घेऊन आलीस, नाहीतर या वासावर तरंगत मी किचन मध्ये आलो असतो। काय बापूजी? चहा संपावा। हा चहा घ्या, मी गरमागरम ठेपले बनवतेच आहे, आलेच। अरे दया, आज नाश्ता बनवायची गरज नाहीये। का? सुनबाई, कारण आज जेठ्याचा उपवास आहे, हो ना? नाहीतर जेठ्याने कधी नाश्त्याला नको म्हटलंय का? खूपच छान निर्णय घेतलायस हा तू जेठ्या। मी तर सांगतो आठवड्यातून एकदा उपवास करायलाच हवा। बरोबर आहे बापूजी, पण आज रविवार आहे। ही तर आणखीच चांगली गोष्ट आहे जेठ्या। रवी सूर्याला म्हणतात आणि सूर्य दिवसाची सुरुवात करतो, म्हणून रविवारच्या दिवशी उपवासाची सुरुवात करणं खूपच चांगली गोष्ट आहे। तसं तुम्ही बरोबर सांगताय, रविवारचा दिवस सूर्यदादाचा दिवस असतो ना, पण रविवारी सुट्टी पण असते ना बापूजी। मग विचार केलेला की आज आपण सगळे जिलेबी फाफडा खाल्ला तर। तू उपवासावरून सरळ फाफड्यावर पोहोचलास? नाही, मी तर आधीपासून त्यालाच धरून आहे, उपास तर मनात पण नव्हता आणला मी। टप्पूचे बाबा, माझी आई नेहमीच सांगत असते, आठवड्यात एक दिवस उपास करणं तब्येतीला फारच चांगलं असतं। अगं जाऊ दे सुनबाई, हा काय उपवास करणार? याने तर आपल्या मनातच फाफडा कोंबून ठेवलाय। मी तर म्हणतो तुझं जेठा हे नाव बदलून फाफडाच ठेवायला पाहिजे। फाफडालाल गढा।